आणि यानंतर एक धक्कादायक अशी बातमी आहे। नोटाबंदीचा निर्णय जाहीर होताच फक्त 48 तासात तब्बल 4 टन सोनं विक्री झाल्याची माहिती पुढे आली आहे। केंद्रीय अबकारी गुप्तचर विभागाने एका सर्वेतून ही माहिती दिली आहे। 4 टन म्हणजेच तब्बल 1250 कोटी रुपये किमतीचं सोनं अवघ्या 48 तासात विकलं गेल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। दरम्यान देशातले 60 बडे सराफा व्यापारी हे आयकर खात्याच्या रडारवरती आलेले आहेत। यापैकी अनेकांनी परदेशातून सामान खरेदीचं कारण देऊन कोट्यवधींचा जुना पैसा वळता केल्याची माहिती आहे। लवकरच यापैकी 20 बड्या सराफांची नावं जाहीर केली जाणार असून त्यांना त्या संदर्भात नोटिसा देखील धाडण्यात आल्या आहेत। चेन्नई आणि दिल्लीतल्या काही सराफांचा 7 तारखेला म्हणजे नोटाबंदीच्या आदल्या दिवशी किती व्यवसाय झाला आणि 8 नोव्हेंबरला किती व्यवसाय झाला तो आपण बघतोय। नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर चेन्नईमध्ये ललिता ज्वेलर्स आहेत। 7 नोव्हेंबरला त्यांनी 40 किलो सोनं विकलं होतं, पण 8 तारखेला त्याच्या कितीतरी पट अधिक म्हणजे 200 किलो सोनं त्यांनी विकलेलं आहे एका दिवसात। तशाच पद्धतीनं दिल्लीतील एका ज्वेलरने 7 तारखेला म्हणजे नोटाबंदीचा निर्णय जाहीर होण्याच्या आधी 820 ग्रॅम इतकं सोनं विकलेलं होतं। त्याच ज्वेलरने 8 तारखेला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर तब्बल 45 किलो इतकं सोनं विकलेलं आहे। ही काही प्राथमिक उदाहरणं झाली। 60 पेक्षा जास्त सराफा त्यामुळे आता आयकर विभागाच्या रडारवरती आहेत।